राम राम मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. हे पहा मित्रांनो, आपलं रोजच्या प्रमाणे शेतामध्ये आलेले. तर आज हे पहा आपल्या एका युट्यूब मित्राचा आपण एक ओळख करून देणार मित्रांनो. यांच्या चॅनलचं नाव आहे, तर त्यांच्या चॅनलचं नाव आहे मित्रांनो इंडियन मिस्टर मराठी ब्लॉग. त्यांच्या चॅनलवर जाऊन मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करा, त्यांना लाईक करा आणि सपोर्ट असा भरभरून करा मित्रांनो. ते पण आपले मित्रच आहेत, जवळचेच. हे पहा मित्रांनो, माझ्यावर आज एक काम, आज फवारणी चालू केलेली मित्रांनो. कपाशीने तर कसं झालंय माहिती का, आमदा एकदम असं परेशानच करून टाकले. परेशान केलं म्हणजे कसं आहे माहिती का, त्याच्यावर तर मित्रांनो रोगच हटा नाही. आता हे चौथी फवारणी मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही, असे लालसर पानं झाले त्याचे. नुसतं फवारणी करू करू परेशान झालंय. असा नुसता लालसर पाना आलाय ह्या वेळेस. मला दिसत आहे का नाही काय माहित कॅमेऱ्यामध्ये. हे पहा, नुसतं थ्रिप्स तुडतुडा. आणि आता मित्रांनो पांढरी माशी पण दिसायला लागली. पांढऱ्या माशीमुळं भरपूर पांढऱ्या माशीचं पण असं भरपूर प्रमाण वाढलेलं आहे. आणि तुडतुडा आणि थ्रिप्स हे 2-3 किड्यांचा अटॅक आहे सध्या कपाशीवर. त्याच्यामुळं रोग नियंत्रण आपण मागच्या वेळेस काय फवारलं होतं माहिती का, तर नुसतं थ्रिप्ससाठी आणि तुडतुड्यासाठी फवारलं होतं. त्याच्यामुळं काय झालं, पटकन रोग आलाय. कारण थ्रिप्स आणि तुडतुडा कमी झालता, पण ते काय म्हणते ते पांढरी माशी, त्याच्यामध्ये ते पांढऱ्या माशीचं औषध नव्हतं. त्याच्यामुळं पटकन रोग फिरला पाठीमाग. लगेच पानावर त्याच्यावर लगेच आपल्या कपाशीवर लगेच त्याने अटॅक केला. आणि हे असा लालसरपणा लगेच दिसून यायला लागला त्याला. कारण त्याच्यावर परत थ्रिप्सचा आणि त्याचा लगेच डबल अटॅक झाला. त्याच्यामुळं लगेच ताबडतोब फवारणी चालू केली मी. तर चला मित्रांनो, करता फवारणीला चालू. आपल्या मित्रांना पण तुम्ही सपोर्ट करा. कसं आहे ना माहिती आहे का मित्रांनो, आपला गरीबी हालतीतला माणूस आहे मच्छिंद्र राठोड. म्हणजे एकदम गरीब घराण्यातले आपले मित्र आहेत ते. तर त्यांना पण तुम्ही सपोर्ट करा. तर चला मी तर त्यांच्या चॅनलचं नाव सांगितलेलंच आहे तुम्हाला. तुम्ही जाऊन त्याच्यावर सबस्क्राईब करीत जा, लाईक करीत जा आणि कमेंट पण करून सांगा जा मित्रांनो की त्यांचे ब्लॉग कसे येतात कसे नाही. मी तर त्यांचे रोज कंटिन्यू ब्लॉग बघतोय. एकदम मस्त आणि सुपर ब्लॉग असते त्यांचे. तर चला भेटूया आता डायरेक्ट फवारणी करतानाच. तर हे पहा मित्रांनो, आजच्या फवारणीचे मी तुम्हाला औषध दाखवतो. तर या आहे मित्रांनो, आपल्या मागच्या वेळेस पण मी घेतलं होतं तपूज. हे आहे तपूज. ह्या वेळेस प्रमाण आहे त्याचं 3 चमचे. आणि हे आहे मित्रांनो साप. मला काय बरोबर इंग्लिश येत नाही, त्याच्यामुळे थांबा पाठीमागून बघतो. परत व्हायचं वांद. मी सांगायचं वेगळं निघायचं वेगळं. हा, हे पहा मित्रांनो, तर मराठीमध्ये नाव आहे, हे बघा, हे साप. हे साप आहे. हे मित्रांनो बुरशीनाशक. कारण इथून पुढे जरी आपला पाऊस ते किंवा धुई, सकाळी पानधुई, जाळ धुई ते जरी आली का, त्याच्यावर नियंत्रण होण्यासाठी पांढरी माशी ते पूर्ण हे आपले बाकीचे औषध आहेत. तर हे आहे मित्रांनो, आता याला मराठीमध्ये नावच नाही मित्रांनो. नाही, मला नुसती स्पेलिंग येते याची, BIO. आता हे मधलं काय दाल्यासारखं ते आहे का कोणते काय, मला एवढं इंग्लिश मध्ये नाही जमत. तरी पण तुम्ही समजून घ्या. BIOR 303.
प्लस. आणि ते काय होतंय, दमन होतंय का काय होतंय, इतक्यावर तर ते दमन कंपनीच आहे. असे हे 3 औषध आहेत मित्रांनो. तर चला, करतो फवारीची टाकी भरितो आणि करतो चालू. पाणी बी आज आहे जवळ, पण इकडे समोर जायला लांब आहे. एकटाच आहे फवारायला, मी जोडीदार नाही, काही नाही काही नाही. तर चला डायरेक्ट दाखवतो तुम्हाला फवारताना. तर हे पहा मित्रांनो, केलं आता फवारणीला चालू. मोबाईल कोणी धरायला नाही, त्याच्यामुळं कॅमेरा भलताच हालतोय मोबाईल. कापूस पण कसा काय मित्रांनो, कमेंट करून सांगत जा. हे पहा कापूस पूर्ण छातीला लागतोय कापूस. तर चला मित्रांनो, परत भेटूया. डबल एकटा मोबाईल ते पकडणं ते काय सोपं नाही मित्रांनो, त्याच्यामुळं मोबाईल पण हलवतोय. आणि इकडं परत फवारीत फवारीत पण चालायचंय, त्याच्यामुळं थोडासा मोबाईल हलवतोय. इकडं पण परत झाडावर पण पाणी जास्त नाही झालं पाहिजे, कारण जास्त जर झालं आपलं औषध वायाला जातंय. चला भेटूया परत डायरेक्ट शेवट 1-2 वेळेस दाखवतो. अरे पहा मित्रांनो, भरपूर आभाळ आले. पाऊस काय करते काय माहिती, येते का नाही. तर असं पण भरपूर आभाळ आलेलं आहे. ह्या कोपऱ्यात पाऊस चालू आहे. आम्हाला पाऊस येतोय का नाही काय माहीत. आम्हाला लई पावसाची गरज आहे, कारण बऱ्याच दिवस झाला, आता 8-10 दिवस झालं पाऊसच नाही पडला आम्हाला. त्याच्यामुळं कापसाला खूप गरज आहे पावसाची. तर चला बघू काय होईन तर होईन. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत चालू ठेवू पाऊस, फवारणी आपली. तर हे पहा मित्रांनो, फायनल फवारा मग अशीच बंद केलेला आहे. त्याच्यावर बैल ते चारले थोडीफार, पण कसं परत दाखवूनच नाही झालं. तर हे पहा मित्रांनो, आता दिवस मावळलेला आहे. तर आता झाला आहे, आता घरी जायचा टाईम. बैल ते तिकडं पार शेडमध्ये नेऊन बांधलेत. तर चला मित्रांनो, जातो आता घरी. व्हिडिओचा बी करतो शेवट. व्हिडिओ आवडला तर लाईक करी जा, सबस्क्राईब करी जा मित्रांनो, आणि कमेंट करून सांगा जा मित्रांनो व्हिडिओ कसा येतोय कसा नाही. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये परत.